साई केलं ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते. दिवस 4था. आता आम्ही निघलो इथून तारासिंगवरून. दुपारची वस्ती कुठे आहे आपली? मी सांगतो इथलं बरोबर वापी शहापूर गंगास्थान गंगा देवस्थान तिथे दुपारची वस्ती आहे. हो चालेल, मध्ये रस्त्यात भेटूया मग आपण सगळे. हो चालेल. चला, ओम साईराम. ओम साईराम, जय माऊली. ओम साईराम. साई बाळांचा सच्चा साथी. मित्रांनो, आज झालेली आहे पण सूर्य काय अजून दिसत नाहीये. भूक पण लागली खूप. नाश्त्याच्या ठिकाणी 10-15 मिनिटात. 10-15 मिनिटात अजून काही 5 किलोमीटर चालायला लागेल आम्हाला. अजून 5 किलोमीटर आहे बाबा. मला वाटलं आला जवळ 7:30 वाजेपर्यंत पोहोचून होतो. 5ला निघलोय तिकडून. 7:30 वाजले. आता कंटिन्यू चालतो. बघू आता कधी पोहोचतो. भूक तर लागलेलो आहे. कंटिन्यू चालतो. पालखी पुढे आम्ही पालखीच्या मागा मग आहेत. तर मित्रांनो, आता आमची नाश्त्याची गोष्ट आलेली आहे. Finally. इतनी खुशी फाइनली इतनी पोहोचलो. खुशी कभी नहीं हुई जो नाश्ता आने के बाद हो गई. और नाश्ता बना नहीं है इधर. हमको लगा बना हुआ नहीं है इधर नाश्ता. आज भूक और लागली. आगे पाचल्या और- पासपूस आज भूक लागली. ते सर्वात एकदम मेन पुरंदर साई खिलाडी. ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. आणि तर मित्रांनो, आज 8 तारीख. हिंदकेसरी पुशेगावचा मैदान चालू आहे आणि सनी सकाळी उठल्यापासून तेच बघतोय. बक्कासूरचं कट लागलाय. आता बघूया आता काय होते. गाडी अजून सुटल्या नाहीत. गाड्या सुटल्या. साईराम भक्तांनो, आपले सुजल माऊली भरपूर जमलेले आहेत आणि त्यांचा नवस होता, त्यामुळे ते यावर्षी बिन चप्पल चालत आहेत. तर बघा, भरपूर दमल्यामुळे वैभव माऊली आणि रोहित माऊली त्यांना खेचत नेत आहेत. बघा ह्या गमछाचा प्रवास कसा असतो आमच्या साई पदयात्रेमध्ये. ऑर्डर घेतोय. तुम्ही पण खायला या. तुम्हाला काय लागेल? मला 2 बर्गर. मित्रांनो, आपण कुठं आलोय? आम्ही जो मॅगडीला बसले तर इथून आम्हाला 4 किलोमीटरवरती शहापूर आहे. तुम्ही पाहू शकता. आणि माझ्या पायांची वाट लागली. 3ऱ्या दिवशीचा ब्लॉग पडलेला आहे. तुम्ही जाऊन बघा. साहिल ब्लॉग या चॅनलवरती आहे. सबस्क्राईब करा. साईराम मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही खरेदी केलेली आहे मॅकडॉनल्ड्समध्ये. साहिल काजूची खरेदी, सलीम सरांची खरेदी. मागे पण पाहू शकता. किती का खर्च आला आपला? ते नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. पैसे नाही. कारण की आम्ही पैसे मोजलेच नाही.
किती झाले ते आमच्या सुजल भरलाय. ओ माय गॉड, किती भरले सांगू नाही शकत. तर मित्रांनो आम्ही आता इथं नाश्ता करायला थांबलोय. कोल्या भाई बसलाय. काय बोलतो? एकदम मस्त मस्त नाश्ता झाला ना आपला. मस्त एकदम झाडाखाली. उपास आहे माझा. उष्टा करशील मला पिता येणार नाही. लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का. हे लंगडी मने भरतर मला. तर मित्रांनो आता आम्ही मॅकडॉनल्ड्स मधून पार्सल आणलेला. झाडाखाली मस्त बसून खाल्ला थंड हवेच्या ठिकाणी. खाऊन झालंय आता. आता निघलोय आम्ही दुपारच्या वस्तीला. हा शेवटचा माणूस आहे. त्याने हा सगळं शेवट- फुकट खाल्लेलं आहे. 10 दिवस घरचे वाईट असतात म्हणून ह्याला पाठवून देतात. मित्रांनो इथं जयेश भोसलेला सावली देण्यात येत आहे. खूप दमलेत, जेवायला वैतागलेत ते. साईमाई दुपार मित्रांनो. आता आम्ही दुपारच्या हॉलवरून निघलोय. झोपलेलो जेवण वगैरे. आता झोप पूर्ण झाली. आता दुसरा संध्याकाळचा हॉर्न आहे फ्रायडे. फ्रायडेला बघू आता किती लांब आहे. आम्हाला बोलतात ते पल्ला लांब आहे. पल्ला लांब आहे. पाऊस होणार आहे आता. निघूया आपण सपासप. बघू आता. तुम्हाला मधील भेटल्यावर दाखवतो. आणि तो कोणता साखरपुडा आहे. देवाला जायला पाहिजे होता पण नाही गेलो. साखरपुडा आहे. बँजो वाजतोय. नवरा नवरी फोटो काढताय तिथं राईट साईडला. तुम्हाला दिसतंय तर ठीक आहे. बघा हे बघा दिसतंय का. चालू आहे त्यांचं चालू आहे. आपण निघूया. तर मित्रांनो आपण नाश्त्याच्या हॉलला पोचलोय आता. 10 मिनिटं झाले पोचून. हे आपले मित्र आता आलेत. यांच्याकडे थांबलेलो मी इथं बाहेर. इथं सगळ्या गाड्या थांबल्यात. हे आपले मित्र सगळे आलेत. सगळे खूप दमलेले दिसत आहेत. मित्रांनो आपण नाश्त्याच्या हॉलला पोचलोय. ओम साईराम. ओम साईराम. साईमाई संध्याकाळ मित्रांनो. तर आम्ही आता नाश्त्याच्या स्पॉटवरून निघलोय. थोडंसं थांबलोय. खूपच असं सुंदर वातावरण आहे इथं. तुम्ही पाहू शकता ढगबीग कसे आलेले आहेत. ढगबीग एकदम सुंदर आणि थंड वातावरण एकदम. पुढं अशी सुखद परिस्थिती होणार आहे की ग्रुपमध्ये चालायला लागणार आहे. लुक फार होते. आमच्या घड्याळ बिडाल आहेत. त्याला पण घड्याळ आहे. याला वॉगल आहे. आणि आमची मेन वस्तू जेवण पोचले. वजन 35 किलो. हे तर हरवले तर आम्हाला खूप बघा ना यांची ड्रेसिंग बघा ना. ओम साईराम भावा. ओम साईराम. तर हे आपले भाऊ साई सेवक आमचे. साई सेवक पाणी वाटप करतायत. सकाळी निघल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत ते आम्हाला पाणी आमची सेवा करतात. आणि रात्री पण आमची खूप सेवा करतात. ऐकून घ्या. हे साईराम यांच्या स्वतःच्या घरात कधी यांनी झाडू सुद्धा उचलला नसेल. पण हे पदयात्रेचे सण जे आहे त्यांच्यासाठी 9 दिवसाच्या आपल्यासाठी एवढी सेवा करतात. हे म्हणजे आपल्या बॅगी उचलण्यापासून आपल्या ताटं धुण्यापासून ते आम्हाला पाणी पाजण्यापर्यंत. यांना इतर वेळी घरी हे ब्रेदाशिवाय मिळत नाही. पण सकाळी हे 5ला उठून या गाडीवरती माझ्या आम्हाला पाणी पाजण्याची सेवा करतात. हो सकाळी 5 वाजता. त्यासाठी बाबांकडे एकच मागणी असेल का यांच्या आयुष्यात खूप मोठा यश मिळू दे. यश मिळू दे. आणि पुढच्या वर्षी लगीन होते. आणि पुढच्या वर्षी लगीन होऊ दे. आणि मला एखादा पुत्र येऊ दे. दुसरा काय नाही. ओम साईराम. बोलो ओम साईराम. ओम साईराम. रोहित भावा. तर आपण रोहित भाऊंकडून 2 शब्द विचारू. कसा चाललाय आजचा दिवस तुमचा. चांगला चाललाय.
वागायला रे बापू गाडी सोडा. ओम साईराम. साईमाई रात्र मित्रांनो. तर आता आम्ही खार्डीला आलो रात्रीच्या वस्तीला. सुजल भाऊ आपला दमलाय, त्याला नेतोय हात धरून. लास्टच्या झेंड्याला आहेत आम्ही सगळी सोबत. पिण्याच्या आपल्याच आहे सुजल. साईराम माऊली. तर आता आम्ही खार्डीला पोचलोय रात्रीच्या वस्तीला. खूप दमलो आज. सुजल आपला सुजलच्या पायाला फोड आलते. सकाळ दुपारपासून तो म्हणजे दमलेला, पाय एकदम त्या पायांची साथ सोडलेली. पण त्याला लास्टपर्यंत आम्ही सोबतच घेऊन आलो. चालला लास्टपर्यंत चालला, नाही बोलला नाही, बसत आलो. पण आलो सगळ्यात लास्ट आलो. लय लेट झाला. 8:30-9ला पोचून आलो. तर मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय. जेवण चालू झाले आत्ताच. तर मित्रांनो सगळे साई वारकरी झोपलेत. सगळे आज लवकर झोपलेत. खूप दमलेत. आज लांबचा पट्टा होता. खूपच दमलेलो आहे. आम्ही पायाला फोड बी आलेले. आता मी झोपतोय. तुम्ही पण झोपा शुभरात्री.